सिगारेट. माझ्या झोपायच्या खोलीत मऊ बिछाना असलेल्या बेडवर खिडकीतल्या डार्क रंगाच्या पडद्यासमोर निवांत लोडाला टेकून झुरके घेते मी सिगारेटची मस्तपैकी. ही सिगारेट माझ्या प्रियकराने दिली आहे मला. नुकतीच शिकते मी सिगारेट ओढायला. डोळ्यात पाणी आणत, ठसकत, खोकत, हिमतीने एन्जॉय ते मी ही सिगारेट. 2 बोटात पकडलेली, टोकाशी पेटलेली सिगार ओढून घेते मी ओठांनी अलवार फुफुसात. मी नाही अत्याधुनिक, फॅशनेबल, तारुण्यात झिंगलेली तरनिवांड मुलगी. मी नाही ग्लॉसी मेकअपलेली हाय प्रोफाईल प्रॉस्टिट्यूट. मी नाही चकचकीत फिल्मी पार्ट्यांमधून फोटोत, टीव्हीत, मॅगझिनवर झळकणारी फेमस नटी. मी नाही लाखोंची पेंटिंग्स रेखाटणारी, आर्ट गॅलरीतून शानदार मिरवणारी कुणी चित्रकार. मी नाही गळ्यात रंगीत माळा आणि मोठाले इयरिंग्स घालणारी सुंदर पोशाखातली मॉडेल. मी नाही आपल्या लेखणीने सगळ्या जगाला प्रभावित करणारी टॉपची लेखिका वा कवयित्री. मी नाही रात्री अपरात्री सुनसान गल्लीत वा हायवेवर बिनधास्त फिरणारी रंगीली बेधडक वेश्या. मी का नाही कुणीतरी यातली याचं वैषम्य वाटून घेऊन मी हेवा करते कधी कधी या सगळ्यांचा. गोल गोल धुराची वलय बनवून दिमाखात सोडून देते मी हवेत बेदरकार. ही सिगारेट कदाचित विस्कटून टाकेल माझा इतक्या वर्षातला चौकटीतला संसार. एका फॅशनेबल नसलेल्या, तरुण नसलेल्या, प्रॉस्टिट्यूट नसलेल्या, नटी नसलेल्या, चित्रकार नसलेल्या, वेश्या नसलेल्या, मॉडल नसलेल्या, लेखिका कवयित्री नसलेल्या बाईने ओढलेली ही सिगारेट सहज घडवून आणेल एक घटस्फोट. मुलाबाळांपासून, घरापासून दूर जावं लागेल मला कदाचित, तरी सुद्धा मी ओढत राहीन ऐटीत ही माझ्या प्रियकराने दिलेली सिगारेट. माझ्या धुरकट उबदार श्वासांनी भारून टाकीन भवताल आणि हे मोकळं आकाश ओठांचा चंबू करून